मांजराचा जीव वाचवायला जेवणाच्या ताटावरून उठत धावला 13 वर्षीय शाहूचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू। घरातील पाळीव मांजराच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जेवणाच्या ताटावरून उठून तो मांजराकडे धावला। धावताना पाणी खेचणाऱ्या मोटारीच्या वायरचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा धक्का बसला आणि त्याचा मृत्यू झाला। शाहू संदीप पाटील वय 13 राहणार कंदलगाव असे त्या शाळकरी मुलाचे नाव आहे। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। शाहू इयत्ता 7वीत शिकत होता। महिना अखेरमुळे दुपारी शाळा सुटल्याने शाहू पाटील घरी आला। तो दुपारी घरात जेवण करत होता। घरातील पाळीव मांजराच्या मागे कुत्रा लागल्याचे त्याच्या लक्षात आले। जेवण टाकून तो धावतच घराबाहेर पडला। मांजराकडे धावत जात असतानाच पाणी भरण्यासाठी लावलेली मोटार त्याच्या नजरेस पडली नाही। या मोटारीचा वायरला त्याचा स्पर्श होताच त्याला झटका बसला। तो त्या वायरला चिटकून राहिल्याने तीव्र झटक्याने बेशुद्ध झाला। शाहूला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। त्याचे वडील संदीप पाटील प्लंबर आहेत। ते आई आणि वडील पत्नीसह राहतात। शाहू हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता। शाहूला मांजर आवडत असल्याने त्याच्या घरीही काही मांजरे होते। कुटुंबियांचा लाडका शाहू अशा दुर्दैवी घटनेत गमावल्याने पाटील कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे। आपल्या लाडक्या मांजराचा जीव संकटात आहे हे पाहताच त्याने धाव घेतली। त्याचे हे निष्पाप प्रेमच शेवटी काळ ठरले। एकामुक्या जीवासाठी धडपडणाऱ्या या चिमुरड्याची आठवण कायमच वेदनादायी ठरेल।